तुझ्या नावाचा गुलाल जेव्हा बापाच्या खांद्यावर पडेल, कष्टाचं फळ झालं म्हणून बाप आईपाशी रडेल. मोजता येणार नाही त्या अश्रूंची किंमत, कमवून दाखवते जर असेल तुझ्यात हिंमत. फार 80% मुलाला पडले. तुला काय पाहिजे? मग मी चुकीचा हट्ट केलाय. म्हणजे मी हट्टी होतो लहानपणापासून. चुकीचा हट्ट केला की मला गाडी पाहिजे. मोटरसायकल कॉलेज जायचं. पण कुठेतरी 11वी-12वीला माझं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं अभ्यासाकडे. ते म्हटले की ह्या क्लासचा लोएस्ट स्कोर 16 आहे 16. थेटे कोणी थेटे. सोडल्या दिवशी मी उभं राहिलो. आज मला हसू येतं, पण तेव्हा वाईट वाटलं होतं. आणि बोर्डचा पेपर दिला. मला गणितात 36 मार्क पडले आणि टक्के मला 57%. त्या दिवशी घरी येताना गाडीमध्ये पहिल्यांदा माझ्या वडिलांच्या डोळ्यात मी अश्रू बघितले. की असिस्टंट टाउन प्लॅनरची जाहिरात असते किंवा ते पद आहे किंवा याची एमपीएससी मार्फत जाहिरात होती, हे कसं कळलं? प्रेशर यायचं म्हणजे खूप स्टार्टिंगला तर मला हे सगळं जड जायचं, अभ्यास वगैरे 4-5 महिने सिलेबस समजायला गेलं मला फार जड जायचं. डिप्रेशनही यायचं की जर नाही झालं आपलं तर काय होईल. त्या माणसाला एखादी गोष्ट पाहिजेच असते, कुठल्याही परिस्थितीत पाहिजे असते. त्या माणसाला मोटिवेशनची गरज नाही. मग ते मोटिवेशन मनात असतं आपल्या. पूर्णपणे पहिल्या अटेम्प्टमध्ये जर काही मिळवायचंय तर पूर्णपणे डेडिकेटेड पाहिजे. काहीच डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे आपल्याला.